ही फक्त पाचट नसून आपल्या जमिनीसाठी सोनं आहे आणि दरवर्षी तुम्ही ते जाळून आपल्या जमिनीसाठी किती नुकसान करता ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर ते लाल बटन दाबून सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण त्याला काही पैसे लागत नाही। मग सर्वात पहिले आता आपण जाणून घेऊ की नेमक्या पाचटीमध्ये असतं काय। बघा, पाचटीमध्ये सर्वात जास्त असतं कार्बन आणि त्यानंतर थोडंसं पोटॅश पण असतं आणि सूक्ष्म अन्नद्रव्य पण असतात आणि नायट्रोजन पण असतं। पण आपल्यासाठी सर्वात जे महत्त्वाचं आहे ते आपल्या जमिनीचा आपल्याला पोत सुधारायचा आहे आणि त्यासाठी फायबर खूप महत्त्वाचं आहे आणि या पाचटीमध्ये ते फायबर आपल्याला भरभरून भेटतं। आणि जर आता आपण ही पाचट जाळली नाही, त्याऐवजी आपण शेतामध्ये कुजवली तर होणार काय, आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब आहे तो वाढणार, जमिनीचे पाणी धरून ठेवण्याची क्षमता आहे ती पण वाढणार। त्यामुळे काय होणार, जेव्हा आपण पिकेलो त्याची मुळं खोलवर जाणार आणि त्यांना सूक्ष्म अन्नद्रव्य उचलण्यासाठी पण मदत होणार। त्याऐवजी आणि आपला खर्च पण कमी होणार खतांवर, कारण आपल्याला ऑलरेडी यामध्ये फॉस्फरस पण भेटलेला आहे, सूक्ष्म अन्नद्रव्य पण भेटलेली आहेत आणि कार्बन पण भेटलेलं आहे। आणि आता या उलट समजून घेऊ, दरवर्षी आपण जशी ही पाचट जाळतो त्यामुळे नेमकं नुकसान काय होतं। सर्वात मोठं नुकसान म्हणजे सूक्ष्मजीव मरतात आणि दुसरं काय होतं, त्यामुळं सूक्ष्मजीव मेल्यामुळं आपल्या मातीची सुपीकता कमी होते। त्यामुळे काय होणार, आपल्याला खतांवरती खूप सारे पैसे खर्च करावे लागणार। म्हणून शेतकरी बांधवांनो, ही पाचट शेतामध्ये कुजवा, तिला जाळू नका। आणि हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे आपल्या इतर शेतकरी बांधवांसोबत सुद्धा शेअर करा। आणि काही प्रश्न असतील तर मध्ये कमेंटमध्ये विचारायला विसरू नका।